नाही झाले काय? अजून घ्यायचे आहेत वाटतं कपडे. आणि माझं कसं होतं सांगू, याला घेतलं की माझा भाव पण असतो, मग मला त्याला पण घ्यायला लागतं. बिचारा एकटाच भाव आहे मला, सो त्याला पण घ्यायला पाहिजे. कसं वाटतात व्हिडिओ? खूप छान. थँक्यू. खूप दिवसांनी आणि माझं चायचं रहस्य, ज्याने माझा चहा खूप जास्त स्पेशल होत. गिफ्टला दिलं नव्हतं. हे मला वाटलंच खूप फालतूच असेल काहीतरी. हे गिफ्ट आहे. नाही डोले बंद कर आता. आहे छोटी बेबी आहे. बेबी पाहिजे ना म्हणून. मीच तुला द्यायला पाहिजे सरप्राईज, तू काय दिलंस मला? ओ माय गॉड. अरे हे मला हवं होतं. वाव, नाईस. आवडलं. युट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि खूप दिवसांनी ब्लॉग बनवते मी. आजचा ब्लॉग कसा असेल माहीत नाही. डेली रुटीन दाखवेल किंवा कुठे गेली तर दाखवेल. इंटरेस्टिंग असेल नक्कीच तुमच्यासाठी. आणि आपले मिनी ब्लॉग्स वगैरे बघत राहा. कसे वाटतात कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आता चाललो म्हणजे आम्ही अलिबागला. हे तुम्ही पहिलं तर बघून घ्या. हे असं छोटंसं झाड आणलं मी बेडरूममध्ये लावायसाठी. थोडं काहीतरी युनिक वाटेल आणि छान वाटेल त्याच्यासाठी. आणि एक स्टँड पण मागवला त्याच्यासाठी, पण तो अजून आलाय नाही. मग तो स्टँड आल्यावरती प्रॉपर मी हे ठेवून तुम्हाला दाखवेल की कसं वाटतंय ते. तर आता आपण पटापटाशी रेडी. चला आता मी आज तर हेअर वॉश केलं, त्याच्यामुळे हेअर्स माझे खूप असे ड्राय झालेत. सिरम लावते पहिलं तर केसांना माझ्या. आणि हेअर ॲक्च्युली खूप जास्त लेंथ वाढले, बघू शकता तुम्ही. तर मी विचार करते की एवढे तरी कट करू का. सो काय करू तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. कारण मला छोटासा असा हेअरकट करायचा आहे, जो की मला खूप आवडतात हेअरकट करायला. सो बघूया आता. चला पटापटा रेडी होऊया. सो मी अशी रेडी झालेली आहे. फायनल लुक. आणि आमचे आहो चाललेत फिरायला. कुठे चाललात फिरायला? कन्याकुमारी. एकच सांग ना. मालवण. मालवणला चालले ते, त्याच्यासाठी आम्ही चाललोय थोडीफार शॉपिंग करायला. गोवा. मालवण आणि गोव्याला. तर चला. काय घेणार तर नाही मी, काय घेणार नाही. जे काय घ्यायचं कपडे. अरे घेऊन कंटाळा आला मला. चला आता आपल्याला जायचं आहे. सलीला तू जाणार आहेस, मी नाही जाणार. चला आता शॉपिंग करूया. छोटी परफ्यूम घेऊन कुठे चालू. सो गाईज लेट्स सी माय आउटफिट. आय लव्ह ब्लॅक कलर. मला ब्लॅक कलर खूप जास्त आवडतो मनापासून. आणि ही अशी मी पॅन्ट घातली आणि सलून रडणार. मी नाही रडणार. चल मी का रडू, तुझा फिर नाही. 101% नाही रडणार. मागच्या वेळेला पण गेलेलो तेव्हा ती रडलेली. नाही पण मी आता नाही रडणार. सौरभ पाटील, मी नाही रडू शकत. 100%. मला पण नाही. मग तुला आणले मी महाबळेश्वरला फिरून. तुला आता डायरेक्ट कडे पटार सरप्राईज. पेटी उडा. कसलिंगला आलं तिथे बघू शकता तुम्ही. कोण कोण आले दाखवतोच तुम्हाला मी. आणि भरपूर सारे इथे कपडे घेतलेले आहेत. गोवा कॉलिंग. कॉलिंग. कसं वाटतात व्हिडिओ? खूप छान. थँक्यू. आता शॉपिंग करून नवऱ्याचे तर झाले. आणि नाही झाले काय? अजून घ्यायचे आहेत वाटतं कपडे. आणि माझं कसं होतं सांगू, याला घेतलं की माझा भाव पण असतो, मग मला त्याला पण घ्यायला लागतं. बिचारा एकटाच भाव आहे मला, सो त्याला पण घ्यायला पाहिजे ना. मग त्याला पण घेतलं आणि याला पण घेतलं, तरी याला अजून पाहिजे. कारण मी शब्द दिलेला जास्तचं घेईल आणि थोडं आम्हाला कमीत मिळालं. अजून त्याला काहीतरी पाहिजे, मग ते पण घेऊ. मीच घेणार आहे म्हणजे. बघू. आवडलं ना घेतलेलं? एक नंबर. सो आता अजून शॉपिंग झाले नाही. पहिली पेटपूजा करूया, कारण खूप जास्त भूक लागले. 1 तर वाजलाय दुपारचा. आणि काहीतरी खाऊया. अजून दुसरं कुठे काय घ्यायचं ते बघूया. तर चला. बनवते इथे पास्ता. दूध असं गरम होतंय आणि पास्ता बनवते. ऐक शिजतोय आपला संध्याकाळचा नाश्ता. खूप दिवसांनी इच्छा झाली. कोथिंबीर कट करते थोडी, आणि कोथिंबीर पण आधीच टाकते ना. बापरे,
असंच होतं माझं जेव्हा ब्लॉग चालू करते ना, दूध अर्ध्यापेक्षा जास्त तरी खालीच सांडतं माझं तेव्हा. पास्ता रेडी. होतंय रेडी खूप दिवसांनी. आणि माझं चायचं रहस्य, ज्याने माझा चहा खूप जास्त स्पेशल होतं. सो जास्त टाक थोडं. जास्त थोडं टाकलं. टाक. अजून किती टाकू, तोंड पण नाही धुतले मी तशीच. असं वाटतं की प्रॉपर बाई आहे मी आणि प्रॉपर बाईच आहे. संसाराला लागले पटापटा हे कर. ए नाही आहे मी, शांता. चहाकडे लक्ष ठेवशील मी हातपाय धुवून पटकन. काहीच. तर चला आपण व्हॅलेंटाईन गिफ्टला दिलं नव्हतं, तर तिला आता सरप्राईज देऊ. तिला माहीत नाही यातलं काय. गपचूप देतो समजावून. मोबाईल ठेवते कुठेतरी लपून. रिॲक्शन बघू आपण तिची. अरुणी काय कुठं काय करतोस? हे घे माझे वा, हे ठेव ना तिथे. चावी रिमोट ठेव. काय झालं जेवण आपलं? झालं. वॉच ठेव. कुठे ठेवू? बस त्याला गिफ्ट आहे, त्यासाठी सरप्राईज आहे. माझ्यासाठी हो. ते तू बोललेलं असते हो. काय आहे बस ते इथे येते तुला मी आता. म्हणजे मला जेवायला आहे ना आपल्याला. कधी आहे ना हे. हे कुठे ठेवायचं आहे? ठेवलं का खानमध्ये. काय गिफ्ट पाहिजेस तुला? हो. एक्साइटेड आहेस? त्याच्यात देतो तर डोले बंद कर फक्त. मी हो. फालतू नाही ना काय? पहिलं सांगते, रिअल मध्ये आहे की फेक मध्ये आहे? रिअल आहे. हे मला वाटलंच खूप फालतूच असेल काहीतरी. हे गिफ्ट आहे. नाही डोले बंद कर आता. खरं सांग, मी आधीच सांगते फालतूपणा करू नको. रिअल गिफ्ट आहे तुझ्यासाठी. काय आहे? उघडून उघड. दाब मोबाईल घेते. दाब मोबाईल लपवलेला. ब्लॉग चालू आहे. अच्छा तू लपवलेला फोन मी. जमतं तुला ब्लॉगिंग करायला? खोल. मी लपवलेला फोन. माहित ना तुला? तू पण ते ब्लॉगिंग करतोस कोपऱ्यात. माहित नव्हतं. कोपऱ्यात ठेवलेला फोन तुला सरप्राईज देण्यासाठी. ब्लॉगिंग करते माहित आहे मला. बघ तुला व्हॅलेंटाईन डे दिलं होतं ना गिफ्ट, छोटस माझ्याकडून. काय आहे याच्यात? तूच फालतू गेस कर जे तुला हवं होतं ते. एकदा बोललेलीच बघ काही मला असं हवंय ही गोष्ट, ते मी आणलेली आहे. मला भरपूर साऱ्या गोष्टी हव्यात. पण ही छोटीशी आहे, एवढी काय मोठी अशी नाही. खोलू? खोल, ओपन कर. नक्की काय असेल? बघ आता तू गेस कर. मग तू तेव्हाच द्यायचंस ना मला. तेव्हा भांडलीस तू. तेव्हा फुल काढ. हा पण इथून पण चिकटपट्टी चिपकवले. परफेक्ट पॅकिंग बिकिंग केलेलं आहे. बघूया काय आहे. चांगलं आहे ना? चांगला आहे. काहीतरीच नाही ना? बघ ना तूच आता कशाला हे करतेस. मला काय हवं होतं? सुरी देऊ? तुला माहित आहे मला पॅकिंग खोलायचा जाम प्रॉब्लेम आहे. सुरी बिरी देतोस? चालेल का फाडलं तर? फाड ना. डब्बी आहे कसली तरी. चैन आहे, सोन्याची चैन घेतली. एवढं नाही घेऊ शकत. काय छोटी बेबी आहे. बेबी पाहिजे ना वरून. मीच तुला द्यायला पाहिजे सरप्राईज. तू काय दिलंस मला? खोलू? खोल. ए वा मस्त रे लावलंस. पेटी आहे ती. बघितलं नाही मी. ओ माय गॉड. अरे हे मला हवं होतं. वाव नाईस. आवडलं? एक नंबर रे. ते असं मी त्यात सुंदरच पॅक आहे. केलंय. नाही दिसत. बघ हा. एक नंबर रे. मला हे पाहिजे होतं वॉच सिरियसली.
मग ते असं पॅकिंग केलंस काय तू? असंच केलं पॅकिंग, टाइमपास जस्ट. वाव वाव, खरंच खूप छान. ब्रँडेड आहे रे एकदम. काढू पण काय? निघाड त्याची नी ओपनिंग कर. एक नंबर. मस्त मस्त. आवडलं? एक नंबर. एवढं मला हवंच होतं हे वॉच. मी कधीपासून बोलले मला सिल्वर. एक नंबर आहे, मस्त. थँक्यू सो मच. कॅसिओच आहे ते. मला हवंच होतं. आवडलं ना? सिरियसली खूप छान, मस्त, एक नंबर दाखव गिफ्ट आहे रे. हातात. हातात कसं दिसत दाखव. हातात चांगलंच दिसणार माझ्या. हे मला पॅकेजिंग खूप छान. म्हणजे याचा बॉक्स वेगळा असेल ना, बॉक्स वेगळा होता त्याचा, आणि हे तू याच्यात टाकलं. ते त्यात सजवलं जरा मी. मस्त मस्त, एक नंबर. व्हॅलेंटाईन बोलल्यावर ते हार्ट शेप मध्ये मी त्यात इंटरेस्टिंग. जरा हे केलं. खूप छान. थँक्यू सो मच. थँक्यू. वेलकम. लव यू. लव्ह यू टू. हॅपी व्हॅलेंटाईन डे. सॉरी बिलेटेड. हॅपी. गाईज, माझ्यासाठी सरप्राईज मिळाले मला, अनएक्सपेक्टेड. खूपच छान वाटलं. या ब्लॉगमध्ये तू ब्लॉग चालू केलास तर मी एंड करते. थँक्यू. आवडलं ना? हा, खूप छान. मला ऍक्च्युली ना असं वॉच हवं होतं. माझं आहे ऑलरेडी, पण गोल्डन कलरचं, आणि मला सिल्वर हवं होतं कारण प्रत्येक शूटला वगैरे लागतं ना आपल्याला. पण मी असं विचार नव्हता केला की मला हे वॉच तो घेईल, म्हणजे ते पण त्यानेच घेतलेलं, पण आत्ता घेईल असं तू काहीतरी. बोललेलीस ना काय मला हे असं वॉच आवडतं, मी डोक्यात ठेवलेलं काय घेईल. अशा खूप साऱ्या वस्तू आहेत त्या ज्या नाही मी मला तुला असं बोलते आणि त्या तू त्या घेऊ शकतो. अवकादीच्या बाहेर आहेत. अवकातीच्या बाहेरच्याच वस्तू मला आवडतात, त्याला मी काय करू पहिली यार. माझी आहे ती इच्छा पूर्ण झाली पाहिजे ना. बरोबर बरोबर. हे बघ. मस्त. थँक्यू सो मच. मला खूप आवडलं तू दिलंस. मी काय दिलंच ना तुला, पण तू कायच ना दिलंस. खरंच सिरियसली मध्ये. अरे मी तुझ्यासाठी स्पेशल कपडे घेतलेस ना मला. हा, पण मी तुझ्यासाठी. हा आपला छोटूसा ब्लॉग आहे आणि खूप छान आहे, बिकॉज या ब्लॉगचा एंड इतका छान झाला, मस्त झाला, मला खूप जास्त आवडला. आणि माझ्या अशा प्रकारे मी आजचा ब्लॉग पण येतच एंड करते. आणि तुम्ही पण, मला वाटते की तुमच्या बायकोला किंवा बायकोनी नवऱ्याला असे छोटे छोटे सरप्राईज दिले पाहिजे, ज्याने करून नवरा खुश होईल किंवा बायको खुश होईल. जशी मी खुश झालेली आहे, खूप जास्त खुश झाले, हॅप्पी आहे मी खूप, कारण मला छोटंसं सरप्राईज मिळालं. आणि मला दरवर्षी तो सरप्राईज देतो, पण मीच ती माती खाते कधी कधी, असं होतं. आणि मी बोलत नाही किंवा भांडणं करते. व्हॅलेंटाईन डेला तर आमची हरवेळेस भांडणं होतातच. गेल्या वेळेला पण मशीन वगैरे दिलं, आणि यावेळेला पण मला जे वॉच हवं होतं तेच वॉच त्यांनी मला गिफ्ट दिलं. सो मी खूप जास्त खुश आहे. आणि प्रत्येक नवऱ्याने प्रत्येक बायकोला त्याच्या खुश केलं पाहिजे. कुठलंही सरप्राईज देऊ, ते मोठं असो छोटं असो, कॅडबरी असो किंवा रोज असो, पण असं तरी मला तरी वाटतंय, बिकॉज मी या बाबतीत खूप जास्त लकी आहे की मला असे खूप सारे सरप्राईज मिळतच असतात नेहमीप्रमाणे. सो प्लीज नो नजरा. याच्यासाठी नजर कोणीच लावू नका कोणालाच, कारण मग नजर लागते आणि मग ते सरप्राईज माझं फेल होऊन जातं, असं होतं. तर ॲक्च्युली आमचा प्लॅन ठरलेला बाहेर जायचा, पण तो परत कॅन्सल झाला, कारण आमचे प्लॅन ठरवतो ना तेव्हा नेहमी कॅन्सल होतात. आणि नवरा पण माझा उद्या फिरायला चालला आहे, आणि मग घरी मी एकटीच आहे, मग मी पण जाणार आहे घरी, आमच्या घरी कोणच नाही, म्हणून त्यांनी मलाच सरप्राईज दिला असेल, मे बी, असं पण असू शकतं. पण तो देतोच मला हर वेळेस, असं काय नाही, त्याचं तेवढं प्रेम आहे माझ्यावरती. तर छोटासा ब्लॉग आपला कसा वाटला कमेंटमध्ये खूप जास्त प्रेम द्या, आणि खूप जास्त कमेंट करा की तुम्हाला ब्लॉग कसा वाटला, आणि तुम्ही पण तुमच्या नवऱ्याला किंवा तुमच्या बायकोला सरप्राईज असं दिलत का किंवा देता का. आणि भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फॉलो करा आणि यूट्यूबला आपला सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, लव्ह यू.